नमस्कार स्वामी भक्तांनो, पुन्हा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज जो कोणी या ताईचा अनुभव ऐकेल त्याला एक नवी दिशा मिळणार आहे, जगण्याला एक नवा अर्थ येणार आहे। आणि जे कोणी खूप सेवा करत आहे पण त्यांना काही एक अनुभव येत नाही, त्यांना देखील या अनुभवातून खूप शिकायला मिळणार आहे। आज प्रत्येकाला आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या अनुभवातून मिळणार आहे। स्वामींची सेवा कशी करावी, स्वामींवरती कसा विश्वास ठेवावा आणि स्वामी जे नशिबात नाही ते कशा प्रकारे देतात, या अनुभवातून सर्व कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा, स्वामी कोण होते, काय होते काहीच माहीत नव्हतं। मी एक जैन धर्मीय आहे आणि मी स्वामींच्या सेवेत कशी आले तर आमच्या गावामध्ये मोरेदादा आले होते। जेव्हापासून मोरेदादा आले तेव्हा मी त्यांच्या दर्शनाला गेली होती आणि तेव्हापासून मी कशी स्वामी सेवेत आले, मला कसे स्वामींचे वेड लागले हे मला देखील कळाले नाही। मला थोडं संकट, दुःख वाटलं की फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू असायचा आणि खरंच माझ्यावरचं ते संकट, दुःख हे दूर होत असायचं। त्यामुळे स्वामींवरचा विश्वास हा वाढत गेला आणि स्वामी सेवा नकळतपणे घडत गेली। मी डॉक्टर झाली। डॉक्टरची पदवी मिळाल्यानंतर माझे लग्न करून देण्यात आलं। माझे मिस्टर देखील डॉक्टरच होते। माझे सुरुवातीचे लग्नाचे दिवस हे खूप छान गेले। 5-6 महिने खूप छान गेले, खूप आनंदात गेले। मिस्टर हे खूप छान मला जीव लावत होते। पण म्हणतात ना की सुखाला कुठेतरी कुणाची नजर लागते, काय होतं मलाही काही माहीत नाही। पण माझ्या मिस्टरांमध्ये अचानक चेंजेस झाले। त्यांना कुणी करणी बाधा केली की कुणाची नजर लागली काहीच कळायला मार्ग नव्हता। अचानकच त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस हे दिसू लागले होते। ते रात्री लेट येऊ लागले। त्यावेळेस खूप मनामध्ये भीती वाटायची। एक दिवस मग असंच मिस्टर खूप लेट आले। त्यावेळेस मला कळालं की त्यांनी ड्रिंक घेतलेली आहे। मिस्टर ड्रिंक घेऊ लागलेले होते। त्यावेळेस मग मी त्यांना काही बोलायला गेली की ते मला मारहाण करू लागले, मला खूप मारत असे। मी जर माझ्या जे क्लिनिक होतं तिथे विचारपूस केली तर ते सांगायचे की सर क्लिनिकमध्ये नसतातच, ते शक्यतो बाहेरच असतात, पेशंट येऊन मागे जातात असे ते म्हणले। त्यावेळेस खूप टेन्शन आलं की हे नेमकी कुठे जातात, काय करतात। जेवढे मिस्टरांकडे पैसे होते तेवढे पैसे त्यांनी संपवले होते। आता पैसे संपवल्यानंतर खूप टेन्शन आलं की आता काय करायचं। आणि त्या दरम्यान मला 3 मुले देखील झाले, 2 मुली आणि 1 मुलगा, असं माझे 3 मुलं होते। आता मुलांचा सांभाळ करायचा की नवऱ्याला बघायचं यामध्ये मी पूर्णपणे व्यस्त झाली होती। मी डॉक्टर असून देखील मला उपयोग नव्हता असं वाटत होतं। काय करावं काहीच कळत नव्हतं, कुठेच मार्ग हा सापडत नव्हता। मुलांना बघावंच लागत असायचं। माझी मुलं हे खूप गुणी होते, खूप प्रेमळ होते। त्यामुळे एवढं तरी माझ्यासाठी बरं होतं की माझे मुलं हे चांगले होते आणि खूप बुद्धीने देखील हुशार होते। मिस्टरांचं घरात अजिबात लक्ष नव्हतं। मग मी काय केलं की म्हटलं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। मग मी स्वामींचं माझी सेवा ही सुरूच होती। पण मी स्वामींकडे कधीही काहीच मागितलं नाही। माझ्या आयुष्यात जे काही दुःख होते, जे संकट होते, मी स्वामींकडे कधीच म्हटली नाही की स्वामी माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, खूप संकट आहे, मला हे मारतात, त्यांची ड्रिंक सोडवा, असं मी स्वामींकडे कधीच मागितलं नाही। मी खूप स्वामीचरित्राची पारायण करायची, स्वामींचे तारक मंत्र म्हणायची, स्वामींची माळ जपायची, पण कधीच मागितलं नाही। फक्त एकच म्हणायची की स्वामी माझ्या आयुष्यातील हे भोग असतील, कदाचित मी काहीतरी पाप केलेलं असेल, त्यामुळे माझ्या आयुष्यात हे घडत आहे। मला एकच काम करा, हे जे भोग आहे ते भोगण्यासाठी मला ताकद द्या, माझी शक्ती वाढवा, मला हिंमत द्या, माझ्यासोबत कायम राहा, माझ्या पाठीशी सदैव उभे राहा, एवढीच विनंती मी स्वामींना करत असायची। आता जवळपास 21 वर्ष झाली होती मी स्वामी सेवेत होती आणि त्यानंतर 21 वर्ष मी हा त्रास सहन करत होती। मिस्टरांचं वागणं दिवसेंदिवस हे वाढत होतं। एक दिवस तर हद्दच झाली। माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करून आले आणि मी त्यांना बोलायला गेली तर त्यांनी मला प्रचंड मारलं। मिस्टरांची खूप जोरामध्ये मारलं, मला अक्षरशः उठता देखील येत नव्हतं। त्या क्षणी मला वाटलं की मी का बरं जगत आहे, माझ्या आयुष्यात
काय आहे, मी त्याच्यासाठी जगत आहे असं वाटलं आणि म्हटलं आज काही हो, मी माझं जीवन हे संपवणार आहे. खूप झालं आता, कुठपर्यंत मी करू असं मनामध्ये आलं. आणि मग मी त्याच रात्री काय केलं, माझे मुलं घेतले, तिन्ही मुलं घेतले आणि म्हटलं आता मुलांसोबत जाऊन आपण आत्महत्या करायची, एखाद्या ट्रेनखाली जायचं, गाडीखाली जायचं किंवा कुठेतरी उडी घ्यायची, एवढंच मनामध्ये ठरवलं होतं. माझ्या सासूबाईंनी बघितलं होतं की मी मुलांना घेऊन बाहेर जाते, त्यांनी देखील मिस्टरांना काहीच बोलल्या नाही की ती गेली की काय. त्यांचा कारण त्यांना खूप सपोर्ट होता, त्यामुळेच ते असे करत होते. मी गेली आणि मनामध्ये खूप प्रचंड भयानक विचार गोंधळ उडाला होता की आता असंच करायचं. पण नकळतपणे काय झालं की स्वामींनीच बुद्धी दिली असं म्हणायला देखील हरकत नाही. मी माझ्या मुलांच्या निरागस चेहऱ्यांकडे बघितलं तर म्हटलं की यामध्ये यांची काय चूक आहे, यांनी असं काय केलं की मी यांना मारत आहे. यांची काहीच चूक नाही, मी यांना जन्माला घातलं, मी यांचं पालनपोषण व्यवस्थित करू शकत नाही, ही माझी चूक आहे, यांची नाही. यांना मी का बरं मारत आहे असं मनामध्ये आलं आणि नकळतपणे कुठून तरी पुन्हा एकदा वाटलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हटलं स्वामी आहे माझ्या पाठीशी, स्वामींनी सांगितलं घाबरू नको. मग मी का बरं घाबरत आहे, त्यांच्यावरती अविश्वास का बरं दाखवत आहे. माझा स्वामींवरती विश्वास आहे, सर्व काही बदलणार आहे, सर्व काही व्यवस्थित होणार आहे असं मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आले. मग त्यावेळेस रात्रही खूप झाली होती. मग मी माझ्या बहिणीकडे गेले. बहिणीकडे गेल्यानंतर 4-5 दिवस मी तिथेच राहिले. माझा फोन मी स्विच ऑफ करून ठेवला होता, कारण मला मिस्टरांना थोडीशी अद्दल घडवायची होती, त्यांना देखील माझी जाणीव करून द्यायची होती. आणि त्यानंतर मग मी बहिणीकडे राहिले. त्यांनी दुसऱ्या दिवशी शोधाशोध चालू केला होता. मला ते कळत होतं की ते आम्हाला शोधत आहे म्हणून. मग आमची सर्वकडे शोधाशोध केली. त्यांनी पोलीस कंप्लेंट देखील केली होती. त्यानंतर मग 5-6 दिवसानंतर माझ्या मिस्टरांना कळालं की मी माझ्या बहिणीकडे आहे. मग ते आम्हाला घेण्यासाठी तिथे आले आणि तिथे म्हणाले की मी आता असं करणार नाही, घरी चाल असं ते म्हणू लागले. त्यावेळेस म्हटलं पुन्हा एकदा यांना चान्स देऊया. आणि तसं पण मला घरी जायचंच होतं, कारण स्वामींची मला सेवाही करायचीच होती. आता मग मी घरी गेले. घरी गेल्यानंतर मी मिस्टरांना स्पष्ट सांगितले, तुम्ही यामागे मला स्वामी सेवा करण्यापासून हे थांबवत होता, पण मी लपून लपून स्वामींची सेवा करत होते. पण आता मी स्वामींची सेवा ही सोडणार नाही, कारण स्वामी माझा श्वास आहे, ते माझ्यापासून वेगळे नाही, तर ते माझ्यामध्येच आहे. माझा जो श्वास आहे तो स्वामींचा श्वास आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हटलं की मी स्वामींची सेवा अजिबात सोडणार नाही. त्यावेळेस मिस्टर म्हणले, तुला काय करायचं ते कर असं म्हटले. पण माझ्या मिस्टरांमध्ये काहीच बदल नव्हता. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय कुठे जाती का. मिस्टरांचं वागणं हे तसंच होतं. आता माझ्या मुली ह्या खूप मोठ्या झाल्या होत्या. माझ्या मुली ह्या खूप हुशार होत्या आणि त्यांचा नंबर हा गव्हर्मेंट कॉलेजला दोघींचा देखील लागला मेडिकलसाठी. त्यामुळे आम्हाला 1 रुपया देखील खर्च आला नाही. माझ्या मुलींच्या म्हणजे असंही म्हणता येईल की ते स्वामींनीच केलं. पण मी स्वामींकडे कधीच मागितलं नाही की माझ्या मुलींचा नंबर लागू द्या की काय. माझे फक्त पारायण हे चालू असायचे. गुरुचरित्राचे पारायण, स्वामी चरित्राचे पारायण हे मी करत असायची. आणि त्यामध्येच माझ्या मुलगा जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या इयरला होता तेव्हा त्यांचा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला आणि त्याचं देखील खूप मोठ्या कंपनीत सिलेक्शन झालं. स्वामी कृपेनेच ते झालं असं म्हणते. पण आज मला ते क्लिक होत आहे. मी जेव्हा दुसऱ्यांचं ऐकते त्यावेळेस मला कळतं की नाही, हे फक्त स्वामींमुळे झालं. आता मुले मोठी झाली होती, त्यामुळे एक हिंमत आली होती प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची. सर्व काही परिस्थिती ही बदलली होती, ती फक्त स्वामींच्या कृपेने. माझा जो 21 वर्षाचा त्रास मी काढला होता तो आता कमी झाला होता. मुले मोठी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चेंजेस झाले होते. आता ते मला जीव लावू लागले होते आणि क्लिनिककडे देखील लक्ष देऊ लागले होतं. आता आम्ही दोघीजण क्लिनिकमध्ये प्रॅक्टिसला जात होतो आणि सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू होतं. मुलीचं लग्न करायचं होतं. मोठी मुलगी आता डॉक्टर झाली. आता तिला देखील तिच्या बरोबरीचा मुलगा बघायचा होता. आता मुलगा बघायचा, आता मोठा जर मुलगा बघायचा म्हटलं, आता डॉक्टर म्हटल्यानंतर मोठाच मुलगा येणार, फॅमिलीही मोठी येणार आणि पैसे देखील आपल्याला तसेच द्यावा लागणार, लग्न देखील तसंच करावे लागणार असं मनामध्ये होतं. आणि त्याच दरम्यान आम्ही रोडच्या कडेला जागा घेतली होती. आता जागा घेतल्यामुळे
खूप सारे पैसे आमचे तिथे इन्व्हेस्ट झाले होते. आमच्याकडे म्हणजे थोडेसेच पैसे होते, पण स्वामी कृपेने ते मला स्वामींनीच दिलं असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण जो एकदा गुरुवार होता, पहाटेचीच वेळ होती आणि भाजीवाला जो येतो तो पहाटेच्याच वेळी आवाज देत होता. मी बाहेर गेली त्यावेळेस तो मला म्हटला की मला माझी रोडच्या कडाची जी जागा आहे ती विकायची आहे. ती जागा मला तुम्हालाच द्यायची आहे, दुसरं कोणालाच द्यायची नाही असं तो म्हणू लागला. त्यावेळेस आमच्याकडे थोडेसेच पैसे होते. मिस्टरांशी बोलले, मग सर्व लोन वगैरे सर्व करून आम्ही ती जागा घेतली. त्यामुळे थोडी आर्थिक परिस्थिती देखील ही हालाकीची झाली होती. आता त्याच दरम्यान मुलीचं लग्न करायचं, एक छान स्थळ आलं होतं, खूप छान माणसं होती आणि फॅमिली देखील छान होती. कारण मला खूप मोठी फॅमिली बघायची होती. एकटा मुलगा नको होता, कारण मुलाला जर चांगले संस्कार असेल, मुलगा निर्व्यसनी असेल तरच मला लग्न करायचं होतं. आणि सर्व चौकशी वगैरे केली तर सर्व काही व्यवस्थित आहे असं कळालं. आता लग्न करायचं, पण लग्न करण्यासाठी तर पैसे पाहिजे एवढे मोठे. त्यावेळेस फक्त स्वामींना विनंती केली की स्वामी, आता तुम्हीच सर्व पुढचं बघून घ्या. स्थळ आम्हाला आवडलं आहे, मुलगाही आवडला आहे, आता लग्न आम्ही ठरवलं आहे, आता यापुढचं काय आहे ते तुम्ही बघून घ्या असं स्वामींना विनंती केली. आणि त्यानंतर खरं सांगते, लग्न कसं झालं हे आम्हाला देखील कळालं नाही. लग्न म्हणजे इतकं मोठं लग्न झालं. सर्वजण म्हणायचे की जेवण हे खूप छान आहे, खूप छान आहे. आणि त्यांनी जे लग्न ठेवलं होतं ते मुलाकडे ठेवलं होतं. सर्व खर्च त्यांना करायचा होता. आम्हाला फक्त थोडेसेच पैसे त्यांना द्यायचे होते. मुलीला दागिने वगैरे देखील त्यांनीच घातले. आम्ही फक्त थोडेसे पैसे दिले आणि वराडाला नेण्याचा जो खर्च होता तो खर्च आम्ही केला होता. आणि आम्ही जेव्हा घरून निघलो लग्नासाठी जाण्यासाठी त्यावेळेस थोडासा पाऊस सुरू झाला. ते म्हणतात ना की स्वागताला, तसं थोडासा पाऊस झाला आणि आमच्या गाड्या पुढे गेल्या. आमच्या गाड्या गेल्यानंतर इकडे इतका प्रचंड भयानक पाऊस झाला ना की बस. पण आम्हाला कुणालाच काहीच झालं नाही, कुणी आजारी पडलं नाही, कुणाला उलटी झाली नाही, काहीच झालं नाही आणि पाऊसही नाही, काहीच नाही. हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने होऊ शकलं. जर स्वामींची साथ नसती तर हे झालंच नसतं. खरंच मी जो स्वामींवरती विश्वास दाखवला तो फक्त आणि फक्त स्वामींनीच पूर्ण केला. आज मी जे काही आहे फक्त स्वामींमुळे आहे. जर स्वामी जर आयुष्यात नसते, स्वामींचं मी नामस्मरण केलं नसतं, सेवा केली नसती, तर आज मी खरंच तुमच्यासमोर बोलू शकले नसते. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामींची निस्सीम भक्ती करा. एक दिवस असा येतो की स्वामी सर्व काही व्यवस्थित करतात. आईला काही सांगायची गरज नसते, कारण आईला आपल्या लेकराला काय पाहिजे आहे, त्याचं सुख कशात आहे सर्व काही कळत असतं. आपण व्यर्थे त्याला मागत बसतो, पण नाही, स्वामींना सर्व कळतं. फक्त तुम्ही भक्तिभावाने त्यांची सेवा करा. आईच्या नजरेने त्यांना बघा. आई जसं मुलाला बघते तसं स्वामी महाराज आपल्या बाळकाला बघतात, असा मला हा आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खरंच स्वामी महाराजांची लीला ही आगाध आहे. खरंच ताई, तुमचा अनुभव ऐकून एक नवी दिशा मिळाली आणि अंगावरती शहारे देखील उभे राहिले. खरंच तुमची भक्ती महान आहे, म्हणून तुमचं सर्व काही व्यवस्थित स्वामींनी केलं आहे. अशी भक्ती जर प्रत्येकाची असेल तर कोणाच्याच आयुष्यात काहीच दुःख हे राहणार नाही. भोग आहेत ते भोगावेच लागतात. त्या भक्तांनी स्वामी नक्की साथ देतात. स्वामी भक्तांनो, या ताईचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.